आमच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आम्ही तिघांनी आपले जे मुंबई गोवा हायवे आहे आणि त्याचे जे काम सुरू आहे त्या संदर्भात आम्ही भेट दिलेली आहे. आणि मेनली या भेटाच्या मागे कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्याचे जे पाऊस आहे जे आपल्याला माहिती आहे की 1 जूनपासून जे पाऊस सुरू होणार आहे त्यांच्या मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक आणि त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये 17 मेपासून जे पाऊसचं आगमन झालेलं आहे आणि त्यानंतर एस्पेशली काल आणि परवा 2 दिवसामध्ये जे आपल्याकडे पाऊस झालेला आहे आपले रत्नागिरी तालुक्यामध्ये आणि लांजा तालुक्यामध्ये आणि या हायवे भाग जे आहे या एरियामध्ये जे पाऊस झालेला आहे या सगळ्यांच्या आज सकाळी आम्ही 9:30 वाजता जिल्ह्याचे जे सर्व अधिकारी आहे आणि तहसीलचे जे सगळे उपविभागीय अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील किंवा आमचे सर्व यंत्रणा जे आहे त्यांच्यासोबत आणि तसेच आपले NHAIचे जे अधिकारी आहेत या सर्वांच्या सोबत आज आढावा बैठक घेतला आणि त्यानंतर जिल्ह्याच्या रिव्ह्यू घेतल्यानंतर जे आमच्यासमोर जे विषय आलेला आहे त्यापैकी एक महत्त्वाचा विषय होता की मुंबई गोवा हायवे महामार्ग जे आहे त्याच्यावर जे आपल्याला आता आपले मागचे दिसतोय की असं जे रोडवर येणारा जे माती असेल किंवा जिथे जिथे खड्डे पडलेले आहेत किंवा जिथे जिथे आपल्याला इमिडिएटली प्रायोरिटीने 1 जूनच्या पूर्वी आपल्याला जे प्रायोरिटीने आपल्याला रिपेअर करायचे आहे असं सर्व गोष्टीचे आम्ही आज पाहणी केली. तो आपण सकाळी आपले जे मारुती मंदिर आहे तिथून आपण सुरुवात केली आणि त्यानंतर सालवी स्टॉप आणि त्यानंतर आपले जे मुख्य हातकंबाचे जे चौरस्ता आहे तिथे आणि आता पाळीच्या जवळ जे हे जे मोठे मोठे दगड हे पडलेले आहेत रस्त्यावर तो आम्ही हे आपले जे NHAIचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत 3-4 कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आपण त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे की सगळे काम जे आहे हे 1 जूनच्या पूर्वी आपण हे सॉर्ट आऊट करायला पाहिजे आणि यांच्या जे दुरुस्ती असू द्या किंवा हे जे माती हे जे दगड हे काढलं पाहिजे हे काढायचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. आणि पुन्हा आमचे जे परत या भागाची व्हिजिट आहे आता आम्ही 29 तारीखला म्हणजे 29 मे आम्ही परत दापोलीपासून दापोली चिखलूणखेड आणि रत्नागिरी असा नियोजन केलेलं आहे आणि आम्ही सन्माननीय पालकमंत्री महोदय यांनासुद्धा विनंती केलेलं आहे की आपणसुद्धा या मीटिंग्सच्या हे मार्गदर्शन करावं म्हणून. ओव्हरऑल असं आहे की इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे सर्व कन्सर्न अधिकारी यांना आणि आपल्याला डेफिनेटली पुढच्या 3-4 दिवसमध्ये रिझल्ट्स या कामामध्ये दिसतील.